नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रायगड जिल्ह्यातलं हातनोली गाव आणि हातनोली गावात राहणाऱ्या हर्षदा मंगेश देशमुख या वहिनींना आज आपण भेटणार आहोत. हे मस्त वातावरण आहे बघा. प्रचंड उन्हाळा जरी आसपास असला तरीसुद्धा या ठिकाणी दिसणारी हिरवळ ही आनंद देणारी असते. आणि अशा आनंददायी वातावरणात देशमुख कुटुंबाला भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला भेटूया आता जाऊन देशमुख कुटुंबाला. नमस्कार. घ्या उखाणा. आकाशात चमकतात तारे, मंगळसूत्रात चमकतात हिरे, मंगेशरावांचं नाव घ्यायला हेच माझे सौभाग्य ठरले. बरं द्या ओळख करून द्या सगळ्यांना. ओळख. हे मिस्टर, नमस्कार. सासूबाई, नमस्कार. सासरे, नमस्कार. ननंद, नमस्कार. दीर, नमस्कार. त्या काकी, नमस्कार. त्या पण काकी, ह्या ननंद आहेत. नमस्कार. ती माझी बहीण आहे. नमस्कार. त्या काकी आहेत, आजी आहेत, बरं त्या बरं. पण आजी आहेत. अरे वा वा सगळे. हां आणि हे नंदावे, हो हो ह्या ननंद. हो हो. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. शाळा कुठली तुमची? इकडची का ती? इकडची कुठली आणि तिकडची कुठली? माहेर कुठलं? सोगाव. घरी कोण कोण होतं माहेरी? आई, बाबा, आई भाऊ बाबा. आणि काका. आणि आई बाबा काय करायचे? आई हाऊसवाईफ आहे आणि वडील कामाला आहेत. नमस्कार. नमस्कार. काय गोड हसतात नाही. बरं तुमचं बालपण सगळं इथंच हातनोलीत. हासनोली. मग शाळा तुमची? चौक. चौ. आणि तुमच्या घरात कोण कोण? आई वडील, मी, माझा लहान भाऊ आणि मोठी बहीण. आई बाबा काय करायचे? आई बाबा आता ग्रामपंचायत मध्ये होते, आता रिटायर झाले. बरं मग तुमचं लग्न कधी ठरलं? लग्न 2016 मध्ये. कसं जमलं? आमच्या ताईंनी आमच्या काकीला विचारलं, मग तसंच जमलं. मग ते तसंच जमलं. म्हणजे हे बघायला आले होते? हा. हो. काय हो काय झालं होतं? मी बघायला गेलो. काय साईट? हिला बघायला गेलो शहापूरला. शहापूरला? हा. तुम्ही शहापूरच्या जवळ आहे का? सोच्या आहेत पण गाव. शहापूरला. अच्छा. हा. काका आहे तिथे. मग तिकडे तुम्ही बघायला हा. गेले आणि मग पसंत आली. किती मुली बघितल्या? एकच. का तुम्हाला वेळ नव्हता नाही ना, कामात? वेळाचा नाही, एकच. आणि एकच मुलगी बघितली आणि लगेच फायनल केली? हो. मला आईने सांगितलंच होता की ही पोरगी नापसंत करू नको. काय दहशत आहे वहिनी तुमची. ना आईने सांगितलं. आईने आईने सांगितलं. सांगितलं. पण कसा आहे स्वभाव त्यांचा? चांगलं आहे. चांगला आहे. तुम्हाला कुठे कुठे फिरायला घेऊन गेले? महडला, शिर्डीला. महडला नेलं तुम्हाला? केवढं लांब नेलं हो 3 वर्षात. हा? 2 किलोमीटर मध्येच फिरवलं तुम्हाला? मग तुम्ही काय बोलला नाहीत त्यांना? फक्त महडला काय? फक्त महडला का घेऊन गेला? जाणार होतो. कुठे जाऊ ना. जाणार आहे? जाणार आहे. वहिनी काळजी करू नका, आता नेणार आहे. पण ज्या दिवशी बघितलं त्याच दिवशी पसंती कळवली. हो. आणि मग लग्न लगेच झालं? तेव्हाच मग ती तशी बैठक केली, मग 1 महिन्याने लग्न झालं. पण लग्न कुठे? लग्न कर्जतला झालं. कर्जतला. हा. मला सांगा की साधारणतः संसार म्हणजे 2016च्या पूर्वी आणि 16 नंतर काय बदल झाला तुमच्यामध्ये असं तुम्हाला वाटतं? लग्नानंतर काय बदल होतो का? माझ्यात तर काय नाही झाला. नाही तसंच आहे तसं आहे म्हणजे? नाही सांगतोय, मग घरी सकाळी जायचा टायमिंग, यायचा टायमिंग. कितीला निघता? नाही सकाळी मी 7 वाजता निघतो. हा. जेव्हा काम होईल तेव्हाच जावं लागतं ना. हा. यावं लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामुळे नाही. कामाच्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही नाही. कामावर असता. नाही. जास्त प्रेम तुमचं कोणावर आहे? कामावर आहे की बायकोवर? कामावर. हा. कामावर. वहिनी खरं आहे? हा. हो. हो. मग तुम्ही काय बोलत नाही? काय हो? नाही. का? पण या अशाच शांत आहेत का? आहे का तशी? या कधी रागवत नसतील ना? राग आहे थोडा. आहे. वहिनी पण तुम्ही राग कसा व्यक्त करता? जेव्हा राग येतो तेव्हा शांत राहता की बोलता? शांत राहा. शांत राहता. नेहमी एवढ्या कमी बोलतात. सासूबाई कुठे? त्या माईक द्या, सासूबाईंकडे जरा माईक द्या. सुनबाई 2016 मध्ये या घरात आली
बरोबर आहे? बरोबर. तेव्हापासून कसं आहे वागणं? चांगलं वागणे. मग या रागावतात, चिडतात, आवाज येतो आतमध्ये? नाही जास्त नाही? नाही बोलत नाही. नाही, शांतच आहेत त्या. काही काम असलं तरच बोलते. हो, नाहीतर नाही बोलत. नाही. अरे बरं आहे हे, हो की नाही? तुमच्याबद्दल सगळे बोलायला इच्छुक आहेत माहितीये का? थोड्या वेळाने सगळ्यांकडे मी माईक देणार आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला भविष्यात एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं किंवा काहीतरी इच्छा असते. तुमची काय इच्छा आहे? माझी शिकण्याचीच इच्छा होती. मग कितवीपर्यंत शिक्षण केलं तुम्ही? TY पर्यंत. TY पर्यंत केलं. मग TY पर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढे काय करायची इच्छा होती? काय करायचं होतं? ग्रंथपालाचा कोर्स करायचा. पण मग वाचनाची आवड आहे तुम्हाला? हा. तुम्ही पुस्तकं वाचता? आता नाही वाचत, पण आधी वाचत होता. तुम्हाला भविष्यात काय करण्याची इच्छा आहे? असं काय ना आता या टप्प्यावरच पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या दोघांना बघूया. सोपा खेळ आहे. यामध्ये एक टप्पा या इकडे पडला पाहिजे पहिल्या ह्याच्यावरती आणि तिथून तो बॉल त्या समोरच्या भांड्यामध्ये गोळा व्हायला पाहिजे. तुम्हाला त्यासाठी 10 संधी, तुम्हाला 10 संधी आणि या 10 संधीमध्ये जर 3 चेंडू गोळा झाले तर पहिलं बक्षीस, 5 चेंडू गोळा झाले तर दुसरं बक्षीस, 7 चेंडू गोळा झाले तर तिसरं बक्षीस आणि 10 चेंडू गोळा झाले तर चौथं बक्षीस मिळणार. बघूया काय होणार या खेळात. पहिले 10 संधी तुम्हाला. इथे एक टप्पा पडला पाहिजे आणि त्यामध्ये गोळा व्हायला पाहिजे. एक दोन, 3. ओ चला, तुमची गुणसंख्या आतापर्यंत 3 आहे. आता तुम्ही त्यामध्ये किती गुणांची वाढ करणार मला बघायचं आहे. क्रिकेट खेळलायत ना, बघूया आता काय होतं. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किती प्रेम आहे बघितलं का? अभिनंदन. सगळी बक्षिसं मिळवून दिलेली आहेत. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली आहे. प्रत्येकीने आता माईक ज्यांना बोलायचं या दोघांबद्दल, तुमचं त्यांच्याशी असलेलं नातं कुठलं ते सांगायचं. काय वाटतं या दोघांबद्दल ते तुम्ही बोलायचं. सांगा. काकी आहे मी त्यांची. काकी. हां. कसं आहे दोघांच्या बद्दल काय सांगाल? छान आहे. छान आहे. म्हणजे चांगला स्वभाव आहे दोघांचा. एक सल्ला द्यायचा असेल तर कुठला सल्ला द्यायचा? काय नाही, असंच व्यवस्थित सगळ्यांशी संसार करा. ओके. तुम्ही यांच्या काकी. काकी काय सांगणार? तुमचं काय म्हणणं आहे? दोघांची जोडी तर सुंदरच आहे. आणि पिंटू बोललाय की कुठल्याही कामात तात्पर्याने पुढे येणार आहे. कसंही असू दे, काही असू दे, पहिल्यांदा काकांना फोन. मग कोणाचंही काही असेल तर मदतीला धावून हो जा. हो हो. पण त्यांचं नाव मंगेश, पण त्यांना तुम्ही आम्ही सगळे पिंटू बोलतो. पिंटू म्हणता. हा. कधीपासून? लहानपणापासून. लहानपण. मग तुम्हाला मंगेश म्हटल्यावर तुम्ही बघत नसाल कोणाकडे ना? हर्षदाम पण त्याला साथ देणारी आहे तशी. आणि आमचं कुटुंब खूप मोठं आहे, पण त्यालाही ती खूप मोठी साथ देते कुठले कार्यक्रम असल्यावर. मी हर्षदाची बहीण आहे. बर. आणि मला तिच्यासाठी सांगावं लागेल की ती फोन कधीच उचलत नाही माझा. फोन नाही उचलत ते बरं आहे. फोन केला की बोलावं लागतं. इकडे माझ्याशी नाही बोलत, तुमच्याशी कडे बोलणार फोनवर. पण लहानपणापासून अशाच आहेत का होता? नाही, चांगली खोडकर आहे, मस्तीखोर आहे. आज एकदम शांत झालं. ती फक्त व्यक्त होत नाही लवकर. हो, मनात ठेवते. हा. मी यांची काकी आहे. थोडं काल मुलीचं लग्न झालं त्याच्यामुळे. काय हळद खूप झाली? काय सांगाल या दोघांबद्दल? आमचा मंगेश म्हटल्यावर, पिंटू म्हटल्यावरती
कुटुंबाचा तो दादा आहे, मोठा मुलगा आहे, पण मोठ्या भावाचं जे कर्तव्य असतं ते निपुणपणे पार पडतो. म्हणजे आई वडील जरी सख्खे असतील तरी इथं ज्या चुलत्या काका अख्ख्या ज्या कुटुंब आहेत, कोणाला काय कमी पडलं तर आमचा दादा हा उभाच असतो. अक्षरशः आमच्या वाड्यातील प्रत्येक मुलांचा तो चुलत भाऊ असेल तरी सख्ख्या भावापेक्षा तो मुलगा सगळ्यांना मोठा आहे तो. आणि हर्षदाचं सांगावं वगैरे तर त्याने जी पसंती केली ती म्हणते 100% चांगली. कारण इतकी गुणी आहे ती मुलगी की ती कोणाला अशी तोंडाने उरपट असं बोलणार पण नाही. जे पण असेल अश्रूंनी तिच्याकडनं जाहीर होतं, पण ती उलटं कोणालाच बोलणार नाही. आणि दुसरं एक सांगायचं गोष्ट झालं तर काल माझ्या मुलीचं लग्न झालं, पण तिला म्हटलं इथून जाताना तू काय घेऊन जाईल, तर ती म्हणाली आई मी पण हर्षदा वहिनींसारखं वागण्याचा 100% प्रयत्न करेन. मी दर्शना देशमुख, पिंटूची काकी आहे मी. आणि आम्ही कसं यांना रोज नाही बघत आहोत कारण आम्ही इथे राहत नाहीत. कधीतरी आम्ही इथलेच आहोत, राहतो पनवेलला. पण जे काही 4-8 दिवस येतो त्या दिवसात आम्ही बघतो खूप छान आहेत दोघं पण, दोघांचा स्वभाव खूप छान आहे आणि असेच राहावं त्यांनी. नमस्कार, मी रुपाली देशमुख. मी पण पनवेलला राहते. दर सणाला आम्ही इथे येतो आणि आलो पिंटू आता आम्हाला नेहमी भेटायला येतो. मस्त. चला, तुमच्यासाठी एक कुटुंब काय करणार ते आपण बघणार आहोत. गाणं सुरू झालं ना की ती उशी पुढे पुढे पास करायची. गाणं जेव्हा थांबणार तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार त्यांना एक शिक्षा मिळणार. आणि ते जर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्ही कुटुंबातले सदस्य या माऊलीला आज बक्षीस मिळवून देणार. तर बघूया कोण आव्हान पूर्ण करतं. आणि त्यासाठी एक गाणं. चला बघूया कुठली शिक्षा आहे तुमच्यासाठी. एक फुगा तुम्हाला मिळणार आहे. तो 30 सेकंद हाताने उडवत ठेवायचा आहे, खाली पडू द्यायचा नाही. हां, 30 सेकंद. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा सेकंद राहिली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. म्युझिक. काय मस्त आलाय बघा खेळ तुम्हाला. आपला हात भारी, आपली लाद भारी, आपलं तर सगळंच लय भारी. हा डायलॉग कुठला कलाकार आवडतो? अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चनच्या स्टाईलमध्ये म्हणायचंय. आपला हात भारी, आपली लाद भारी, आपलं तर सगळंच लय भारी असं म्हणायचं. आपला हात भारी, आपली लाद भारी, आपली लाद भारी, आपलं तर सगळंच लय भारी. हे आपला हात भारी, आपली लाद भारी, आपलं तर सगळंच लय भारी. अभिनंदन. हे बक्षीस बघा बहिणीने मिळवून दिलंय तुम्हाला. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. तुमच्याकडे हा घ्या. कपडे अडकवण्याच्या क्लिपच्या सहाय्याने डॉमिनोज एका बाउलमधून दुसऱ्या बाउलमध्ये टाकणे. 30 सेकंदाची वेळ आहे. 10 डॉमिनोज तरी गोळा होणं गरजेचं आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा सेकंद झाली. 20 सेकंद राहिली आहेत. पंधरा सेकंद राहिली. आतापर्यंत गुणसंख्या 4 आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ
संपली. बघू मोजा त्यामध्ये किती झालेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अभिनंदन. हे तिसरं बक्षीस तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून ही भेट वस्तू तुम्हाला. हे सासरे. सासरे बुवा. बोला सुनेबद्दल सांगा. चांगली मनमिळ मिसळ आहे, होय ना. मनमिळ आहे. मुलाला काय सल्ला देणार आहात? चांगला मुलगा आहे आणि पुढे पण भविष्यात चांगला होईल त्याचा. हो ना. पण लहानपणी पण असाच होता, शांत शांत नव्हता थोडा. मग मस्ती करायचा. पण त्याच्यासाठी कधी शाळेतून तक्रार आली होती नाही, लहानपणी? तक्रार वगैरे काय नाही आली. कधी नाही. नाही, कधीच नाही. द्या आई. चांगली सुनबाई आमची. चांगली आहे ना. हम्म. आणि मुलगा मुलगा पण चांगला आहे. त्याला सल्ला काय देणार? त्याला सल्ला देईन का आता असा वागलाय असंच पुढे वागत जावं. असाच चांगला वागायचा आई वडिलांसाठी सगळ्यांनी. सगळ्यांची. नाही पण तो चांगलाच वाग. चांगलाच आहे. द्या पुढे यांच्याकडे द्या. आम्ही अरुणा देशमुख. मी पिंटूची काकी आहे. पिंटूचा स्वभाव हा मन मिळावू आहे. कोणीतरी त्याला फटकन बोललं तरी त्याचा तो राग करत नाही, किंवा हा मला बोललाय त्याला प्रत्युत्तर तो कधी देत नाही. समोरची व्यक्ती कशी असेल ती समजून घेतो. आणि हर्षदाई त्याला त्याच्यासारखीच मिळालेली आणि तिचा स्वभाव चांगला आहे. द्या पुढे यांच्याकडे द्या. मी त्याची बहीण आहे मोठी. काय ना, पिंटू चांगला स्वभावाचा आहे, हर्षदा पण चांगली आहे, मम्मी पप्पांची काळजी घेते घरामध्ये. नणंदबाई का? बापरे, डेंजर असतात नणंदबाई. नाही पण ह्या एकदम चांगले चांगले आहेत. हे बरं आहे, लगेच चांगले आहेत बोलले हो तुमच्याबद्दल. बाकी कोणाबद्दल बोलल्या नाही. तुमचं लग्न आधी झालं? हो, 2008ला. मग यांचं लग्न झालं तेव्हा तुम्ही कुठे राहत होता? मी मुरबाडला राहते. मुरबाडला. मग या जेव्हा सून म्हणून तुमच्या घरात आल्या तेव्हापासून आतापर्यंत 3 वर्षात तुम्ही तर लांब असता. प्रत्येक घरातून गेलेल्या मुलीला आपल्या कुटुंबाची काळजी असते. हो, असते ना, रोज फोन आज कसं करते मी. वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. वहिनी चांगली आली का? हो, चांगली आहे. हो ना. हो. किती मस्त. वा वा, इतकं छान आनंद आहे. सगळं कुटुंब आनंदात आहे. असंच आनंदात राहा. पण या सगळ्यांनी ना तुमच्यावरती जसं कौतुक केलं तसे आरोप केले. ऐकायचेत आरोप? बघूया तर काय म्हणतायत. लिहून ठेवलेत. दिवसातून 4 वेळा बोरिंगचं बटन दाबतात. मे महिन्याच्या एंडला बोरिंगला तर ऊन भरपूर आहे ना, तर पाणी कमी होतो. बरोबर आहे. त्यामुळे कशी आमची एक फॅमिली आहे ना, एक बोरिंग आहे. कधी मी काका भरतात, कधी दुसरे काका भरतात. उशीर होतो ना पाण्याला, त्यामुळे जाते ती. कुठे जाता? इथं खालीच आहे बोरिंग आपली, इथे बाजूला. मग इकडनं जाता, बोरिंगचं बटन दाबता आणि परत येता. काय छंद आहे तुमचा आवडता. थांबा आता पुढची तक्रार बघूया कुठली आहे. पटकन एखाद्याला तुम्ही बोलता किंवा ओरडता, त्याच्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं. खरंय? आज तर एकदम गप्प आहेत. असं होतं तुमच्याकडून कधी? पटकन बोलता तुम्ही? जर समोरचा जर चुकला तर मी लगेच बोलते त्यांना. मग त्यावेळेला तुम्ही गप्प राहत नाही, पटकन रिॲक्ट होता. पण मग त्याच्यामुळे काही जणांना वाईट वाटतं. होय ना. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही मनाला लावून घेता. खरंय? हो की नाही? हो. बर. दिवसातले 7-8 तास तरी डोक्यावरचा पदर काढत नाही. कुणीही काही बोललं की कुठलाही विचार न करता थेट रडायला सुरुवात करते. पाणी साठवून ठेवा, मग जाऊन बोरिंग चालू करावं लागतं 10 वेळा. तुम्हाला माहेरी जायला आवडत नाही का? आवडतं, पण घरात करायला कोणी नसतं ना. हो आई ग, केवढी सासरच्याची काळजी आहे. बरं, या माहेरी गेल्या तर तुम्हाला आवडेल का? हो चालेल, पण त्या आईच्यामुळे ती पण जात नाही. चालेल म्हणताना केवढे खुश झाले बघा. बरं, कुठे जायचं जर असेल तर तुम्ही फार एकट्या पटपट पुढे चालत जाता. खरंय? हा काय हो? फास्ट चालते ती, सवय तिची आहे. फास्ट चालते. हा. कोणाला तरी तुमची खूप काळजी वाटते. त्यांचं म्हणणं आहे की सतत बोरिंगचं बटन दाबायला गेल्यामुळे त्यांचे किती पाय दुखत असतील याचं मला टेन्शन येतं. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, या कुटुंबाबद्दल तुम्ही काय सांगाल? सगळ्यांबद्दल. सगळे चांगले आहेत. सगळे चांगले आहेत. या कुटुंबात आल्यापासून कधी काही कमी नाही पडलेली? नाही. एखादी गोष्ट मागितली मिस्टरांकडे तर मिळते लगेच? हा, लगेच. आज सॉरी म्हणायचं असेल, क्षमा मागायची असेल तर कुणाची मागणार? सासू. सासू सासऱ्यांची की सासूबाईंची? कधी माझ्याकडून चुकून मी बोलली असेल तर. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? नाही, मी नाही कोणाला बोलत. का? नाही, जास्त मी बोलतच नाही ना कोणाला. त्याच्यामुळे कोणाला सॉरी म्हणायचं असेल तर नाही. असं काय नाही. धन्यवाद द्यायचे असेल तर कोणाला द्या? सर्वांनाच दिल ना आपल्या फॅमिलीला. तुम्ही? मी पण सगळ्यांना. सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही आलात,
तुम्हीच खेळलात आणि मला बक्षिसं मिळवून दिलीत, म्हणून तुम्हाला धन्यवाद. आणि असेच हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. या संपूर्ण कुटुंबाला आता शुभेच्छा देऊया आणि शुभेच्छांबरोबरच आता क्षण आलाय तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आनंदाच्या प्रसंगी वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.